वेलकम स्टुडंट. आपण सायन्स पार्ट 1 मधला सेकंड चॅप्टर पिरियडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स बघत आहोत. या पहिल्या लेक्चरमध्ये आपण नीड ऑफ क्लासिफिकेशन आणि या संदर्भातल्या काही महत्त्वाच्या गोष्टी, काही महत्त्वाच्या कन्सेप्ट या ठिकाणी बघणार आहोत. तर सर्वात पहिल्यांदा आपण बघूया एलिमेंट्स. तर एलिमेंट्स आपल्याला कुठे भेटतील? तर आपल्या आजूबाजूला आपण ज्या दैनंदिन जीवनामध्ये अनेक एलिमेंटचा आपल्याला या ठिकाणी संपर्क येत असतो. आपण आपल्या रोजच्या जीवनामध्ये बघितलं असेल, आयर्न आहे, लोखंड ज्याला आपण म्हणतो, सोनं आहे, चांदी आहे, ॲल्युमिनियमचे काही भांडे आपल्या घरामध्ये असतात. त्यानंतर आपण जो श्वास घेतो, ब्रिथिंगसाठी वापरतो, तो ऑक्सिजन आहे. हवेमध्ये नायट्रोजन पण असतो. त्याचबरोबर क्लोरीन आहे हवेमध्ये, फॉस्फरस आहे, सल्फर आहे आणि अजून अनेक एलिमेंट्स. कॉपर आपण जे वायरमध्ये आपण वापरतो तर ते कॉपर आहे. त्यानंतर आर्सेनिक आहे, सिलिकॉन तुम्ही ऐकलं असेल. अशा अनेक एलिमेंट्स आपल्या रोजच्या जीवनामध्ये आपल्या आजूबाजूला असतात. तर मग सर्वात पहिल्यांदा आपण बघूया एलिमेंट्स कशाला म्हणायचं, एलिमेंट कशाला म्हणायचं. तर प्रत्येक सबस्टन्स हा आपल्याला माहिती आहे की ॲटमनी बनलेला असतो. ॲटम हा त्याचा बेसिक युनिट आहे सबस्टन्सचा. तर ज्यावेळेस एखाद्या सबस्टन्समध्ये सर्व ॲटम, सगळे ॲटम जेवढे असतील ते सगळे ॲटम जर आयडेंटिकल असतील, एकदम सारखे असतील, तर त्याला आपण एलिमेंट्स असं म्हणायचं. तर एलिमेंटमध्ये एखादं एलिमेंट जर घेतलं, आपण आयर्न घेतलं, लोखंड जे आपल्या आजूबाजूला आहे, तर त्याच्यामधले सर्व ॲटम, आयर्नचा एखादा ऑब्जेक्ट घेतला, सबस्टन्स घेतला, एखादा तुकडा घेतला, लोखंडाचा तुकडा, तर त्याच्यामध्ये जेवढे ॲटम असतील, त्याच्यामध्ये हजारो ॲटम असतील, लाखो ॲटम असतील, ते सर्व ॲटम सारखे असतात, एकमेकांचे एकदम आयडेंटिकल असतात. पण जर तुम्ही पाणी बघितलं, पाण्याचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे H2O आहे. पाण्यामध्ये आता दोन वेगवेगळ्या प्रकारचे ॲटम एकत्र आलेले आहे. तर पाण्यामध्ये हायड्रोजनचा ॲटम आहे आणि ऑक्सिजनचा पण ॲटम आहे. तर पाण्याला आपण आता एलिमेंट नाही म्हणणार, पाण्याला आता हा झाला तयार, कंपाऊंड तयार झाला. ज्यावेळेस दोन किंवा दोनपेक्षा जास्त ॲटम एकत्र येऊन केमिकली एकत्र येतात, त्यांच्यामध्ये रिॲक्शन होते आणि ती रिॲक्शन झाल्यानंतर ते ज्यावेळेस एकत्र येतात त्याला आपण कंपाऊंड असं म्हणणार. आणि ज्यावेळेस दोन किंवा दोनपेक्षा जास्त सबस्टन्स केमिकल रिॲक्शन न करता एकत्र येतात त्याला आपण मिक्सचर असं म्हणणार. म्हणजे आता या गोष्टीमध्ये याच्यामध्ये 3 प्रकार झाले. एक आहे एलिमेंट, दुसरा आहे कंपाऊंड आणि तिसरं आहे मिक्सचर. म्हणजे जसं उदाहरणार्थ आपण पाणी घेतलं आणि त्याच्यात सॉल्ट टाकला पाण्यामध्ये, तर पाणी आणि सॉल्ट हे दोन एकत्र केल्यानंतर ते झालं मिक्सचर. त्याच्यामध्ये H2O आणि NaCl हे दोन एकमेकाशी रिॲक्ट करत नाही, रिॲक्शन होत नाही त्यांच्यामध्ये कुठल्याही प्रकारची केमिकल रिॲक्शन होत नाही. आणि मिक्सचरमधले जे काही कन्स्टिट्युएंट सबस्टन्सेस असतात ते आपल्याला सहजसहजी वेगळे करता येतात. पण पाण्यामधून H2O, हायड्रोजन आणि ऑक्सिजन आपल्याला सहजसहजी वेगळे करता येत नाही. आपल्याला माहिती आहे, आपण हे 9वीला शिकलेलो आहोत. आता हे झालं एलिमेंट. आता क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट काय आहे किंवा का करायचं आपलं क्लासिफिकेशन, काय गरज आहे. तर आताच आपण जे काही एलिमेंटचे उदाहरणं बघितले, अशा प्रकारचे जवळपास 118 एलिमेंट्स आपल्यापर्यंत आहे, आतापर्यंत आपल्याला माहिती झालेले आहेत. तर त्याच्यातले 92 एलिमेंट हे नेचरमध्ये सापडतात आणि बाकीचे जे काही एलिमेंट्स असतील ते एलिमेंट आपण शास्त्रज्ञांनी लॅबोरेटरीमध्ये तयार केलेले. मग 92 एलिमेंट हे झाले नेचरचे आणि काही एलिमेंट, असे टोटल एलिमेंटची संख्या 118 आहे. आणि हे सर्व एलिमेंट जे मी आता तुम्हाला सांगितलं, लोखंड असेल किंवा कॉपर असेल किंवा ॲल्युमिनियम असेल, हे सर्व मेटल आहेत, परंतु त्यांच्या प्रॉपर्टीमध्ये बराच चेंजेस आहे. मग सर्व एलिमेंटचा जर ज्यावेळेस आपल्याला अभ्यास करायचा, तर त्या सर्व एलिमेंटचा अभ्यास, प्रत्येकाचा वेगवेगळा अभ्यास करायचा, तर तो खूप मोठा अभ्यास होऊन जाईल. म्हणून त्याचे काही गट करता येतात का? जरी त्यांच्यामध्ये वेगळेपणा असला, त्यांच्या प्रॉपर्टीज वेगवेगळ्या असल्या, तर काही प्रॉपर्टीज त्यांच्या मिळत्या जुळत्या असतात. जसं उदाहरणार्थ आता हे बघा तुम्ही, एक किराणा दुकान आहे. तर या किराणा दुकानामध्ये भरपूर त्या ठिकाणी वस्तू असतात विक्रीसाठी. आता या सर्व वस्तू एकत्रच ढीक करून जर ठेवल्या, तर ग्राहक आल्यानंतर त्या वस्तूतून त्याला आवश्यक असलेली वस्तू ग्राहकाने काही त्याला ऑर्डर केली, तर ती वस्तू शोधण्यासाठी त्याला खूप वेळ लागेल म्हणजे 2-3 तास त्याच्यात जातील निघून, आणि कदाचित त्याला ती वस्तू सापडणार पण नाही. म्हणून किराणा दुकानदार काय करतो, सारख्या प्रकारचा किराणा माल एका बॉक्समध्ये ठेवतो, त्याच्यापेक्षा वेगळा किराणा माल दुसऱ्या बॉक्समध्ये ठेवतो आणि अशा प्रकारे त्याचा तो कळत नकळतपणे
क्लासिफिकेशनच करत असतो. आता सारख्या प्रकाराचा जर विचार घेतला आपण, एक समजा बिस्किटाचा एक बॉक्स आहे, एक कप्पा बिस्किटाचा, त्याचा एक रॅक बिस्किटांचा आहे. सर्व बिस्किट आहे, पण सर्व बिस्किटामधले काही बिस्किट वेगवेगळ्या प्रकारचे आहे. काही गोड बिस्किट आहे, काही खारे बिस्किट आहे, काही क्रीमचे बिस्किट आहेत. असे वेगवेगळ्या प्रकारचे बिस्किट, परंतु सर्वांचं प्रॉपर्टी एक काय सर्वांची, की हे सर्व बिस्किट आहे. तर अशा प्रकारे तो त्या बॉक्समध्ये सर्व बिस्किट ठेवतो, पण त्यांच्यामध्ये पण वेगवेगळे थोडा डिफरन्स असलेले प्रॉपर्टी, थोडे वेगवेगळ्या प्रॉपर्टी असलेले बिस्किटांचे आपल्याला त्या ठिकाणी आढळते. तशाच प्रकारे शास्त्रज्ञांनी अभ्यास केला सर्व एलिमेंटच्या प्रॉपर्टीचा, आणि त्या एलिमेंटच्या प्रॉपर्टीमध्ये त्यांना काही एलिमेंटमध्ये सारखेपणा आढळून आला, थोडा सारखेपणा आढळून आला. आणि मग त्यांनी जे एलिमेंट थोडे एकमेकांच्या प्रॉपर्टीमध्ये सारखेपणा आहेत त्यांना एका ग्रुपमध्ये टाकलं. दुसऱ्या एका ग्रुपमध्ये त्यांना दुसऱ्या प्रॉपर्टीचे एलिमेंट सापडले, त्यांना त्या दुसऱ्या ग्रुपमध्ये टाकलं. तर अशा प्रकारे ग्रुप तयार करत गेले त्यांचे, आणि त्यालाच आपण पिरियडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स असं म्हणतो. आता पिरियडिक क्लासिफिकेशन करण्यासाठी आपल्याला त्यांचा काहीतरी बेस, जसं मी तुम्हाला इथं बिस्किटच सांगितलं, बिस्किट हा त्याचा एक बेस होता. बिस्किट या एका संज्ञेच्या खाली त्यांनी त्याला त्या ठिकाणी त्याचं क्लासिफिकेशन केलं किंवा त्याला एका रॅकमध्ये ठेवलं. तसं क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट करण्यासाठी सुद्धा आपल्याला त्यांचा बेस शोधावा लागतो. कोणत्या आधारे, कशाच्या आधारे आपण त्यांना एका ग्रुपमध्ये ठेवणार, म्हणजे त्यांना रंगाच्या आधारे ठेवणार का त्यांना त्यांच्या स्टेटच्या आधारे एकत्र करणार, हे सर्व आपल्याला त्या ठिकाणी ठरवावं लागतं आधी, आणि त्याच्यानुसार क्लासिफिकेशन करावं लागतं. जसं आता उदाहरणार्थ मेडिकल स्टोअर्समध्ये सुद्धा, जसं किराणा दुकानामध्ये ते क्लासिफिकेशन करतो सर्व वस्तूंचं, तसं मेडिकल स्टोअर्समध्ये सुद्धा टॅबलेट्स असतात हजारो प्रकारच्या. आता या हजारो प्रकारच्या टॅबलेटला तर त्यांनी एकाच ठिकाणी ठेवलं, एका ढीक करून ठेवलं, आणि ग्राहक आला प्रिस्क्रिप्शन घेऊन डॉक्टरकडून, आणि त्यांनी गोळ्यांची ऑर्डर केली, तर त्याला इतक्या मोठ्या याच्यामध्ये त्याला ते गोळी किंवा ती टॅबलेट शोधायला खूप वेळ लागेल. म्हणून क्लासिफिकेशन करताना त्या ठिकाणी ते दुकानदार काय करतात, त्याचं अल्फाबेटिकली म्हणजे त्याचं आद्याक्षर जास्त ए नावाच्या गोळीचं ज्याच्यापासून नावापासून सुरुवात होईल ए पासून, त्यांना एका बॉक्समध्ये ठेवतात. बी पासून ज्याची सुरुवात होईल त्यांना दुसऱ्या बॉक्समध्ये ठेवतात. आणि मग साहजिक प्रिस्क्रिप्शनमध्ये ज्यावेळेस त्यांचं ए पासून गोळीची सुरुवात जर असेल तर ते फक्त तेवढ्याच बॉक्समध्ये जातात, आणि त्याच्यामध्ये ए पासून सुरू असलेल्या सर्व गोळ्या असतात, सर्व टॅबलेट्स असतात. आणि म्हणून मग त्याच्यातून ते सहजासहजी लवकरात लवकर, म्हणजे याच्यात वेळ वाचतो. मग या ठिकाणी अल्फाबेटच्या नुसार बेस हा अल्फाबेट या ठिकाणी धरला, या बेसवरती त्यांनी क्लासिफिकेशन केलेलं. आता आपल्या एलिमेंटचं क्लासिफिकेशन कोणत्या बेसवर करणार हे या ठिकाणी महत्त्वाचं आहे. आता एलिमेंटचं क्लासिफिकेशन किंवा त्याचा बेस शोधण्याच्या आधी किंवा त्याचा बेस बघण्याच्या आधी आपण एलिमेंटच्या बाबतीमध्ये थोडक्यात या ठिकाणी माहिती घेऊया. एलिमेंट जो आहे किंवा ॲटम जो आहे, ॲटम आपल्याला पूर्वीपासून माहिती आहे की ॲटमच्या आतमध्ये न्यूक्लियस असतं, आणि न्यूक्लियसच्या भोवती इलेक्ट्रॉन रिव्हॉल्व होत असतात, इलेक्ट्रॉन त्याच्या भोवती असतात. म्हणजे 3 प्रकारचे पार्टिकल ॲटममध्ये असतात. एक पहिला प्रकार जो आहे तो म्हणजे प्रोटॉन, ज्याच्यावरती पॉझिटिव्ह चार्ज असतो, तो न्यूक्लियसमध्ये असतो. दुसरा प्रकार त्याच्यातला तो म्हणजे न्यूट्रॉन, ज्याच्यावरती चार्जेस नसतो, चार्जलेस असतो, तो सुद्धा न्यूक्लियसमध्ये असतो. म्हणजे प्रोटॉन आणि न्यूट्रॉन हे न्यूक्लियसमध्ये असतात, आणि त्याच्यामध्ये जितके प्रोटॉन्स असतात तेवढेच इलेक्ट्रॉन्स पण असतात. जसं उदाहरणार्थ हायड्रोजनमध्ये 1 प्रोटॉन आहे तर 1 इलेक्ट्रॉन राहील, हिलियममध्ये 2 प्रोटॉन आहे तर 2 इलेक्ट्रॉन राहतील, लिथियममध्ये 3 प्रोटॉन आहे तर 3 इलेक्ट्रॉन राहतील. तर अशा प्रकारे प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉनची संख्या सारखी असते, फक्त इलेक्ट्रॉनवरती निगेटिव्ह चार्ज असतो आणि प्रोटॉनवरती पॉझिटिव्ह चार्ज असतो. आता याच्यामध्ये अजून एक महत्त्वाचा नियम आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे की उदाहरणार्थ एखाद्या एलिमेंटमध्ये 5 प्रोटॉन आहे तर साहजिक त्याच्यामध्ये 5 इलेक्ट्रॉन्स असतील. मग हे 5च्या 5 इलेक्ट्रॉन एकाच ऑर्बिटमध्ये त्याच्या भोवती फिरत नसतात. त्याचे पण किती इलेक्ट्रॉन त्याच्यामध्ये ऑर्बिटमध्ये कितव्या ऑर्बिटमध्ये किती इलेक्ट्रॉन फिरू शकतील याच्यासाठी एक नील्स बोर या शास्त्रज्ञाने एक नियम करून दिलेला आहे. तो नियम असा आहे, तो आहे 2n². म्हणजे फर्स्ट ऑर्बिट असेल तर nच्या ऐवजी 1 टाकणार आपण, सेकंड ऑर्बिट असेल तर nच्या ऐवजी 2 लिहिणार, थर्ड ऑर्बिट असेल तर nच्या ऐवजी 3 लिहिणार, आणि फोर्थ ऑर्बिट असेल तर nच्या ऐवजी 4 लिहिणार. म्हणजे एलिमेंटचं क्लासिफिकेशन करण्यासाठी आपल्याला काही गोष्टी ज्या महत्त्वाच्या असतात ते आपण या ठिकाणी बघतो आहोत. तर इलेक्ट्रॉन जे असतात, सर्व इलेक्ट्रॉन एकाच ऑर्बिटमध्ये फिरत नाही, तर त्यांचं डिस्ट्रीब्युशन केलेलं असतं वेगवेगळ्या ऑर्बिटमध्ये. पहिलं ऑर्बिट, दुसरं ऑर्बिट, तिसरं ऑर्बिट, चौथं ऑर्बिट. अशा प्रकारे
5-6 ऑर्बिटपर्यंत त्याचं इलेक्ट्रॉनिक डिस्ट्रीब्युशन केलेलं असतं. हे जे डिस्ट्रीब्युशन आहे, डिस्ट्रीब्युशन ऑफ इलेक्ट्रॉन इन व्हेरियस ऑर्बिट इज नोन ॲज इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्युरेशन. आणि इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्युरेशन या सगळ्या अभ्यासामध्ये अत्यंत महत्त्वाचा पार्ट आहे, ज्याच्यावरून आपल्याला बऱ्याच गोष्टी त्याच्यामध्ये महत्त्वाच्या माहिती होणार आहेत. तर या ठिकाणी आपण जर 2 मल्टिप्लाइड बाय 1 स्क्वेअर केलं तर 1 स्क्वेअर इक्वल टू 1 येतं. 1 मल्टिप्लाइड बाय 2 येतं 2. तर इथं परत 2 मल्टिप्लाइड बाय 2 स्क्वेअर केलं. 2 स्क्वेअर म्हणजे 4. 4 मल्टिप्लाइड बाय 2 8. 2 मल्टिप्लाइड बाय 3 स्क्वेअर केलं. 3 स्क्वेअर 9. 9 मल्टिप्लाइड बाय 2 18. आणि 2 मल्टिप्लाइड बाय 4 स्क्वेअर केलं. 4 स्क्वेअर 16 होतं. 16 मल्टिप्लाइड बाय 2 इक्वल टू 32. म्हणजे फर्स्ट ऑर्बिट असेल तर त्याच्यामध्ये जास्तीत जास्त 2च इलेक्ट्रॉन बसू शकतील. तिसरा इलेक्ट्रॉन फर्स्ट ऑर्बिटमध्ये बसणार नाही. सेकंड ऑर्बिट असेल त्याच्यामध्ये जास्तीत जास्त त्याच्याकडे असलेल्या इलेक्ट्रॉनपैकी जास्तीत जास्त 8 इलेक्ट्रॉन सेकंड ऑर्बिटमध्ये बसू शकतील. थर्ड ऑर्बिटची लिमिट 18ची आहे आणि फोर्थ ऑर्बिटची लिमिट 32ची आहे. हे झालं इलेक्ट्रॉनिक डिस्ट्रीब्युशन. आता हे इलेक्ट्रॉनिक डिस्ट्रीब्युशन केल्यानंतर लास्ट ऑर्बिटमध्ये किती इलेक्ट्रॉन उरतात त्याच्यावर सुद्धा बऱ्याच गोष्टी अवलंबून आहे. जसं उदाहरणार्थ आपण एक या ठिकाणी घेतलं सोडियम नावाचं एक एलिमेंट घेतलं आपण. त्याच्यामध्ये टोटल 11 प्रोटॉन्स असतात आणि 11 इलेक्ट्रॉन्स असतात आणि 12 न्यूट्रॉन असतात. तर याचं जर आपल्याला स्ट्रक्चर करायचं तयार तर याच्यामध्ये सुरुवातीला हे झाले 11 प्रोटॉन याच्यामध्ये आणि 12 न्यूट्रॉन हे झालं न्यूक्लियस. तर या नियमानुसार फर्स्ट ऑर्बिटमध्ये फक्त 2च इलेक्ट्रॉन बसतील. त्याच्याकडे आता 11 इलेक्ट्रॉन्स आहेत. त्याचं डिस्ट्रीब्युशन आपण करणार आहोत. आणि शेवटच्या ऑर्बिटमध्ये काय आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतं ते आपण बघणार आहोत. तर फर्स्ट ऑर्बिटमध्ये याच्याकडं 2 इलेक्ट्रॉन आहेत. आता राहिले फर्स्ट ऑर्बिटमध्ये 2 कमी झाले तर राहिले आता टोटल 9 इलेक्ट्रॉन. आता सेकंड ऑर्बिटमध्ये त्याचं लिमिट तर 8चंच आहे. 8पेक्षा जास्त इलेक्ट्रॉन त्याच्यात एकही बसत नाही. म्हणून सेकंड ऑर्बिटमध्ये जर आपण विचार केला तर ते बसतात 8. आपण 8 देऊन टाकू. हे झाले 8 इलेक्ट्रॉन. आणि थर्ड आता याच्यामध्ये 8 आणि 2 10 झाले. आता 1 इलेक्ट्रॉन याच्या उरला तर 1 इलेक्ट्रॉन इथं अकोमोडेट होत नाही, इथं बसत नाही. म्हणून त्याला थर्ड ऑर्बिट या ठिकाणी मिळालेली आहे. थर्ड ऑर्बिटमध्ये त्याच्यामध्ये 1 इलेक्ट्रॉन या ठिकाणी बसेल. म्हणजे याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहिताना आपल्याला असं लिहावं लागतं. हे सोडियम हे कंसामध्ये 281. तर याच्या लास्ट ऑर्बिटमध्ये 1 इलेक्ट्रॉन आहे. तर अशा प्रकारे इलेक्ट्रॉनिक डिस्ट्रीब्युशन केल्यानंतर लास्ट ऑर्बिटकडे आता या ठिकाणी आपल्याला लक्ष द्यायचं आहे. लास्ट ऑर्बिटमध्ये 1 इलेक्ट्रॉन आहे, परंतु प्रत्येक एलिमेंटला असं वाटत असतं किंवा प्रत्येक एलिमेंटची एक स्टॅबिलिटी एक त्याला आवश्यक असते. ती स्टॅबिलिटी मिळण्यासाठी, स्थिरता मिळण्यासाठी त्याच्या लास्ट ऑर्बिटमध्ये 8 इलेक्ट्रॉन किंवा छोटं एलिमेंट असेल तर त्याच्या लास्ट ऑर्बिटमध्ये 2 इलेक्ट्रॉन अत्यंत आवश्यक असतात. आणि ते कंप्लीट करण्यासाठी ते प्रयत्नवादी असतात, ते प्रयत्न करत असतात. आता या ठिकाणी काय आहे की 1 इलेक्ट्रॉन याच्याकडे लास्ट ऑर्बिटमध्ये आहे. याला 7 इलेक्ट्रॉनची आवश्यकता 8 इलेक्ट्रॉन करण्यासाठी, टोटल ऑक्टेट कंप्लीट करण्यासाठी. त्याला आपण ऑक्टेट कंप्लीट करणं असं म्हणतो. तर याच्यामध्ये 8 इलेक्ट्रॉनची गरज आहे. तर 8पैकी याच्याकडे 1च इलेक्ट्रॉन आहे. 7 इलेक्ट्रॉन याला बाहेरून घ्यावे लागतील, परंतु बाहेरून 7 इलेक्ट्रॉन याला कोण देणार नाही. म्हणून हा एक निर्णय घेतो की हा 1 इलेक्ट्रॉन हा काय करतो, देऊन टाकतो. हा 1 इलेक्ट्रॉन दिल्यामुळं याच्यामधलं जे काही लास्ट ऑर्बिट आहे त्या लास्ट ऑर्बिटमध्ये 1च इलेक्ट्रॉन होता आणि ती लास्ट ऑर्बिटच या ठिकाणी कॅन्सल होईल, कारण एकही इलेक्ट्रॉन राहिला नाही. म्हणून ती कॅन्सल झाल्यामुळं याच्या लास्ट ऑर्बिट आता ही राहील, सेकंड लास्ट ऑर्बिट. आणि या लास्ट ऑर्बिटमध्ये आता 8 इलेक्ट्रॉन असल्यामुळं हा सॅटिस्फाईड होईल, हा स्टेबल होईल. तर अशा प्रकारे स्टॅबिलिटीसाठी ते इलेक्ट्रॉन एक तर डोनेट करतात किंवा दुसरा एक प्रकार त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन त्या ठिकाणी ते शेअर करतात. हे 2च प्रकार जगामध्ये. एक तर इलेक्ट्रॉन डोनेट किंवा ॲक्सेप्ट करतात, शिफ्ट करतात. इलेक्ट्रॉन याला शिफ्टिंग म्हणतो आपण. आणि दुसरं इलेक्ट्रॉन शेअरिंग म्हणतो. हे जगामध्ये 2च प्रकार इलेक्ट्रॉन देणे आणि घेण्याचे. आणि हे दिल्या घेतल्यामुळं किंवा अशा प्रकारे शिफ्ट केल्यामुळं किंवा दुसऱ्या शेअर केल्यामुळं कंपाऊंड फॉर्म होतात. याला आपण केमिकल रिॲक्शन असं म्हणतो. आणि मग अशा प्रकारे केमिकल रिॲक्शन सुद्धा अभ्यास आपल्याला हा चॅप्टर कंप्लीट केल्यामुळं सोपा होऊ शकतो. तर दुसरा याच्यामध्ये काय की आता दुसरा एक याच्यातला प्रकार असा आहे, याच्यातली माहिती आपल्याला घेणं अत्यंत आवश्यक आहे. ती म्हणजे समजा हा सोडियम आहे. सोडियमकडे जितके प्रोटॉन्स असतात, नंबर ऑफ प्रोटॉन्स ऑर नंबर ऑफ इलेक्ट्रॉन, याला आपण म्हणतो ॲटॉमिक नंबर. द नंबर ऑफ प्रोटॉन ऑर नंबर ऑफ इलेक्ट्रॉन इन ॲन ॲटॉम इज नोन ॲज ॲटॉमिक नंबर. आणि दुसऱ्या याच्यातला मुद्दा म्हणजे ॲटॉमिक मास किंवा ॲटॉमिक मास नंबर. आता याच्यामध्ये ॲटॉमिक मास जे आहे सर्व न्यूक्लियसमध्येच असतं. ह्या इलेक्ट्रॉनचं मास हे निग्लिजिबल असतं. जवळपास 2850 इलेक्ट्रॉनचं मास
हे एका प्रोटॉन इतकं बरोबर असतं आणि 2850 ही खूप मोठी संख्या आहे. त्याच्यामुळं इलेक्ट्रॉनचं मास हे निग्लिजिबल असल्यामुळं आपण ते गृहीत धरत नाही. सर्व मास हे जे न्यूक्लियसमध्ये असतं आणि म्हणून न्यूक्लियसमध्ये काय असतं या ठिकाणी प्रोटॉन आणि न्यूट्रॉन. तर याच्याकडं प्रोटॉन आहे 11 आणि न्यूट्रॉन आहे 12. तर याचा या ठिकाणी ॲटॉमिक नंबर हा झाला या ठिकाणी 11 आणि ॲटॉमिक मास नंबर हा झाला 23. ॲटॉमिक मास नंबर इज डिनोटेड बाय A and ॲटॉमिक नंबर इज डिनोटेड बाय Z. ह्या दोन गोष्टीसुद्धा आपल्याला आणि अत्यंत सोपं आहे. फक्त प्रोटॉनचा नंबर ॲटॉमिक नंबर आणि प्रोटॉन आणि न्यूट्रॉनची बेरीज ॲटॉमिक मास नंबर, ह्या दोन गोष्टीसुद्धा आपल्याला अत्यंत आवश्यक माहीत असणं. आता याच्यातला पुढचा मुद्दा महत्त्वाचा एक छोटासा आपण बघणार आहोत, प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट. आता याची प्रॉपर्टी काय आहे की हा इलेक्ट्रॉन डोनेट करतो. आता इलेक्ट्रॉन डोनेट करणारा इलेक्ट्रॉन डोनर जे असतात हे सगळे मेटल्स असतात. ही झाली प्रॉपर्टी त्याची. आता इथून पुढं आपण बरोबर प्रॉपर्टी बघणार आहोत. आता मेटलमध्ये परंतु हा एकच इलेक्ट्रॉन डोनेट करतो, हा हायली रिॲक्टिव्ह मेटल झाला. म्हणजे प्रॉपर्टीमध्ये परत आता हायली रिॲक्टिव्ह एक प्रॉपर्टी तयार झाली. दुसरा जर मेटल बघितला आपण याच्यामधला तो म्हणजे मॅग्नेशियम आहे. मॅग्नेशियम आहे 282 एज इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. म्हणजे जसा हा मेटल हायली रिॲक्टिव्ह आहे, हा मॉडरेट रिॲक्टिव्ह आहे. आणि याच्यापेक्षा अजून एक दुसरा जर तिसरा बघितला आपण तो म्हणजे ॲल्युमिनियम आहे, तो आहे 283. आता याला एकच इलेक्ट्रॉन डोनेट करायचं आहे. याच्यासाठी सोपी बाब आहे. एक इलेक्ट्रॉन पटकन कुठंतरी हवेमध्ये जरी धरला तर सोडियम जरी आपण हवेत धरला तर लगेच पेट घेतो, कारण ऑक्सिजन लगेच रिॲक्ट होतं त्याच्याशी. मॅग्नेशियमला हवेत धरला तर लगेच पेट घेणार नाही, कारण याच्याकडे 2 इलेक्ट्रॉन आहे आणि 2 इलेक्ट्रॉन लवकर त्याची रिॲक्शन होणार नाही, कारण इलेक्ट्रॉन जास्त आहे. जसजसे इलेक्ट्रॉन जास्त झाले तसतसं या ठिकाणी त्याची रिॲक्टिव्हिटी कमी होत जाते. ॲल्युमिनियम वर्षानुवर्ष आपल्याकडे तारेच्या खांब्यावरती ॲल्युमिनियमच्या तार आहेत, त्या कधी खराब होत नाही किंवा कोणावर रिॲक्ट होत नाही. मॅग्नेशियम तरी ऑक्सिजनबरोबर थोडासा रिॲक्ट होतो लगेच. सोडियम तर खूप लवकर रिॲक्ट होतो. म्हणजे रिॲक्टिव्हिटी बघा तुम्ही, ज्याच्याकडे 1 इलेक्ट्रॉन आहे त्याची रिॲक्टिव्हिटी हायली रिॲक्टिव्ह झाला, ज्याच्याकडे 2 इलेक्ट्रॉन आहे तो मॉडरेट आहे आणि थोडासा लो रिॲक्टिव्ह झाला. तर अशा प्रकारे रिॲक्टिव्हिटी म्हणजे अशा प्रकारे याची मेटलमध्ये 3 प्रकार झाले. एक इलेक्ट्रॉन डोनेट करणारे जसं सोडियम आहे, पोटॅशियम आहे, लिथियम आहे. 2 इलेक्ट्रॉन डोनेट करणारे तो एक प्रकार वेगळा झाला. 3 इलेक्ट्रॉन डोनेट करणारे तो एक प्रकार वेगळा झाला. अशा प्रकारे या प्रॉपर्टीजचा एक ग्रुप तयार करत गेले ते आणि मग हळूहळू टप्प्याटप्प्याने आपल्याला त्या ठिकाणी ही माहिती मिळत जाणार आहे पुढं भविष्यामध्ये. तसं विरुद्धार्थी जे एलिमेंट इलेक्ट्रॉन ॲक्सेप्ट करतात, जसं उदाहरणार्थ क्लोरीन आहे. क्लोरीनकडे आता 287 ही क्लोरीनचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे. तर याला एकच इलेक्ट्रॉन लागतो आहे, तर 1 इलेक्ट्रॉन याला लवकर भेटून जातो. म्हणजे हा हायली रिॲक्टिव्ह नॉन मेटल आहे. आता नॉन मेटल ॲक्सेप्ट इलेक्ट्रॉन घेणारे जे असतात ते असतात नॉन मेटल. म्हणजे आता 2 टप्पे तुम्हाला माहीत असणं आवश्यक आहे. इलेक्ट्रॉन डोनर्स आर मेटल आणि इलेक्ट्रॉन ॲक्सेप्टर्स आर नॉन मेटल. जसं उदाहरणार्थ हा 287 आहे, याच्याकडे एकच इलेक्ट्रॉन लागतो, हा हायली रिॲक्टिव्ह नॉन मेटल आहे. नंतर आहे फॉस्फरस 285 आणि सल्फर 286. तर असे याला 2 इलेक्ट्रॉन लागत आहेत, तर याला 3 इलेक्ट्रॉन लागत आहेत. तर हा थोडा मॉडरेट रिॲक्टिव्ह नॉन मेटल आहे, याला 2च इलेक्ट्रॉन लागतात, याला 3 इलेक्ट्रॉन लागत आहेत. तर याला 2 इलेक्ट्रॉनची आवश्यकता आहे, याला 3 इलेक्ट्रॉनची आवश्यकता आहे. तर याला 3 इलेक्ट्रॉन मिळणं थोडं अवघड आहे नेचरमध्ये. याला 2 इलेक्ट्रॉन थोडंसं त्याच्यापेक्षा सोपं आहे आणि याला खूपच सोपं आहे, याला एकच इलेक्ट्रॉनची आवश्यकता आहे. तर अशा प्रकारे हा आता हायली रिॲक्टिव्ह नॉन मेटल झाला, हा मॉडरेट रिॲक्टिव्ह नॉन मेटल झाला आणि हा लो रिॲक्टिव्ह नॉन मेटल झाला. तर अशा प्रकारे याचे 3 प्रकार याच्यामध्ये पडतात. आणि दुसरा एक प्रकार याच्यामधलं हे झाले इलेक्ट्रॉन फक्त शिफ्टिंगचा आहे, तो म्हणजे शेअरिंगचा आहे. जसं उदाहरणार्थ ऑक्सिजन आहे, हा ऑक्सिजन आहे, याचा आहे 26. आता 26 आहे, याला 2 इलेक्ट्रॉनची आवश्यकता आहे. परंतु होतं काय की हा 2 इलेक्ट्रॉन मॅग्नेशियमकडून घेऊ शकतो, परंतु मॅग्नेशियम न मिळताही ही रिॲक्शन यांच्यामध्ये रिॲक्शन करू शकतात. ते असं करतात, समजा उदाहरणार्थ हे 2 इलेक्ट्रॉन त्याचं आणि हे 6 इलेक्ट्रॉन आहे, 1 2 3 4 5 आणि 6 इलेक्ट्रॉन. हा झाला ऑक्सिजन
6 आणि याच्यामध्ये न्यूक्लियस आहे सेंटरला. तर हा ऑक्सिजन आहे. या ठिकाणी काय करतात, दुसरा एक ऑक्सिजन येतो. दुसरा ऑक्सिजन हा त्याचं न्यूक्लियस, हे न्यूक्लियस आणि पहिला ऑर्बिट त्याचे 2 इलेक्ट्रॉन. आता हे याच्याकडे 6 इलेक्ट्रॉन, 1 2 3 4 आणि 5 आणि 6 आपण इथे टाकूया. तर याच्यामध्ये काय होतं की हा एक इलेक्ट्रॉन याला शेअर करतो आणि हा एक इलेक्ट्रॉन याला देतो. दोघं एकमेकाला एक एक इलेक्ट्रॉन देतात आणि त्याची एक पेअर तयार करतात. समजा याने एक इलेक्ट्रॉन या ठिकाणी दिला, याच्याबरोबर एक पेअर केली, तर हा इलेक्ट्रॉन आता राहणार नाही. ही एक पेअर तयार झाली आणि याचा एक इलेक्ट्रॉन ऑलरेडी आहेच. आता हा इलेक्ट्रॉन याने काय केला, याला दिला आणि याची एक पेअर तयार केली. आता हे इलेक्ट्रॉन नाही त्याच्यामध्ये, हा एक इलेक्ट्रॉन नाही आणि हा इलेक्ट्रॉन नाही. तर याच्याकडे स्वतःचे आता 4 इलेक्ट्रॉन आले, 1 2 3 4. याच्याकडे स्वतःचे 4 इलेक्ट्रॉन आले, 1 2 3 4. आणि दोघांना मिळून या ठिकाणी ही एक पेअर म्हणजे 2 इलेक्ट्रॉन आणि ही एक पेअर म्हणजे 2 इलेक्ट्रॉन, अशा 2 पेअर या ठिकाणी तयार केल्या. आता हे ज्या 2 पेअर आहे हे काही काळ याच्याकडे पण फिरतील आणि काही काळ याच्याकडे फिरतील. ज्यावेळेस हे 2 पेअर याच्याकडे जातील म्हणजे हे 4 इलेक्ट्रॉन आणि याचे स्वतःचे 4 इलेक्ट्रॉन, असं त्याचा ऑक्टेट इथं कंप्लीट होईल. आणि ज्यावेळेस हे 2 पेअर इकडे फिरतील, इकडे रिव्हॉल्व होतील, त्यावेळेस याचे स्वतःचे 4 इलेक्ट्रॉन आणि हे 4 इलेक्ट्रॉन, असे 8 इलेक्ट्रॉन याचे फिरतील. तर याला आपण असं लिहिताना असं लिहितो, ऑक्सिजन या ठिकाणी 2 पेअर असल्यामुळे 2 रेषा देतो आणि हा दुसरा ऑक्सिजन, यालाच आपण लिहितो O2 आणि हाच ऑक्सिजन म्हणजेच आपण श्वास घेतो तो ऑक्सिजन आहे. तर अशा प्रकारे इलेक्ट्रॉन शेअर करून या ठिकाणी कंपाऊंड फॉर्म होतं. इलेक्ट्रॉन शेअरिंग करून जे कंपाऊंड फॉर्म होतं त्याला आपण कोव्हॅलेंट कंपाऊंड असं म्हणतो. आणि इलेक्ट्रॉन शिफ्टिंग करून ज्यावेळेस या ठिकाणी जे बघितलं तुम्ही, इलेक्ट्रॉन शिफ्टिंग करून ज्यावेळेस कंपाऊंड फॉर्म होतं त्याला आपण इलेक्ट्रोव्हॅलेंट किंवा आयोनिक कंपाऊंड असं म्हणतो. तर अशा प्रकारे याची प्रॉपर्टी ठरली जाते. जसं इथं डबल बॉन्ड या ठिकाणी झाला, तसं नायट्रोजनमध्ये ट्रिपल बॉन्ड असतात. 3 इलेक्ट्रॉन ते शेअर करतात. तुम्ही स्वतः नायट्रोजनचं स्ट्रक्चर अशा प्रकारे स्ट्रक्चर तयार करून कशा प्रकारे ते इलेक्ट्रॉन शेअर करतात ते करून बघू शकतात. किंवा क्लोरीन आणि क्लोरीनमध्ये सिंगल बॉन्ड तयार होतो, म्हणजे एकच इलेक्ट्रॉन ते शेअर करतात. तर अशा प्रकारे क्लोरीन Cl2 याच्यापासून बनतो Cl2 क्लोरीन गॅस, याच्यापासून बनतो नायट्रोजन गॅस आणि हा आहे ऑक्सिजन गॅस. तर अशा प्रकारे हे 3 प्रकारे सिंगल बॉन्ड, डबल बॉन्ड आणि ट्रिपल बॉन्ड, हे 3 प्रकारे हे सर्व जे काही उदाहरणं आपण बघितले, एक्झाम्पल बघितले, हे कोव्हॅलेंट कंपाऊंड. आणि हे जे आहे आता इथं काय करतात, ते एक इलेक्ट्रॉन देतो, त्याच्यावरती एक पॉझिटिव्ह चार्ज तयार होतो. हा 2 इलेक्ट्रॉन देतो, मॅग्नेशियमवरती 2 पॉझिटिव्ह चार्ज तयार होतात. ॲल्युमिनियम 3 इलेक्ट्रॉन देतात, इलेक्ट्रॉन दिल्यामुळे त्यांच्यावरती पॉझिटिव्ह चार्ज तयार होतो 3. हा 2 इलेक्ट्रॉन घेतो, याच्यावरती सल्फरवरती 2 त्या ठिकाणी निगेटिव्ह चार्ज तयार होतात. फॉस्फरस 3 इलेक्ट्रॉन घेतो, फॉस्फरसवरती 3 निगेटिव्ह चार्ज तयार होतात. आणि क्लोरीन एकच इलेक्ट्रॉन घेतो, त्याच्या डोक्यावरती 1 निगेटिव्ह चार्ज तयार होतो. तर अशा प्रकारे याच्यामध्ये 3 प्रकार आहे आणि याच्यामध्ये 3 प्रकारे सिंगल बॉन्ड, डबल बॉन्ड, ट्रिपल बॉन्ड. तर अशा प्रकारे हे कंपाऊंड फॉर्म होत असतात. कंपाऊंड फॉर्म होण्याचा आपल्याला अभ्यास करायचा नाही, परंतु याच्यातून प्रॉपर्टी आपल्याला कळते, हे एलिमेंटची प्रॉपर्टी कशी असते. तर चौथा एक याच्यातला प्रकार तो म्हणजे काही एलिमेंट असे आहेत, जसं उदाहरणार्थ हेलियम आहे, निऑन आहे, आर्गॉन आहे. तर हे एलिमेंटचं याचं ड्युप्लेट कंप्लीट आहे, याचं ऑक्टेट कंप्लीट आहे, याचं पण ऑक्टेट कंप्लीट आहे. म्हणजे यांचं जे काही स्टॅबिलिटी मिळालेली आहे, सॅटिस्फाईड एलिमेंट आहे, त्याच्यामुळे ते कुठल्याही प्रकारच्या अशा प्रकारच्या केमिकल रिॲक्शनमध्ये भाग घेत नाही आणि म्हणून त्यांना आपण इनर्ट गॅसेस म्हणतो किंवा झिरो ग्रुप एलिमेंट म्हणतो. तर ह्या सर्व अभ्यास जो आहे, आणि याच्यातला अजून एक छोटासा प्रकार तो म्हणजे कार्बनसारखा आहे. कार्बनकडं 4 इलेक्ट्रॉनची त्याला गरज असते. सिलिकॉन पण तसं आहे, 4 इलेक्ट्रॉनची गरज असते. तर या 4 इलेक्ट्रॉनची गरज असलेले जे काही एलिमेंट्स असतील ते त्यांचं थोडीशी प्रॉपर्टी वेगळी आहे. इलेक्ट्रॉन हा पण इलेक्ट्रॉन ॲक्सेप्टच करतो कार्बन, आणि सिलिकॉन पण ॲक्सेप्ट करतो. पण सिलिकॉन तुम्हाला माहिती आहे की हा एक मेटलॉइड आहे, की तो कधी कधी मेटलसारखा पण वागतो आणि कधी नॉन मेटलसारखा वागतो, म्हणून त्याला आपण मेटलॉइड असं म्हणतो. आणि कार्बनचं पण तुम्हाला माहिती आहे, कार्बन हा एक वेगळा एलिमेंट आहे. हे सगळ्या एलिमेंटमध्ये कार्बनचं थोडी प्रॉपर्टी वेगळी आहे, ते पण आपण या आपल्या 10वीच्या अभ्यासामध्ये बघणार आहोत. पण तुर्तास आपल्याला हे माहीत पाहिजे की एलिमेंट आपण कशाला म्हणणार, एलिमेंटचं क्लासिफिकेशनची गरज काय. इतके सर्व एलिमेंट आहेत, सर्वांचं प्रॉपर्टी आपण वेगवेगळी अभ्यास करत गेलो
तर आपल्याकडून ते अभ्यास पूर्ण शक्य होणार नाही. म्हणून आपण इलिमेंटचं ग्रुप तयार करणार आणि ग्रुपचाच अभ्यास करणार. समजा उदाहरणार्थ आपण सोडियमचा एक ग्रुप तयार केला आणि सोडियमच्या ग्रुपमध्ये अनेक एलिमेंटला टाकलं, तर त्या सगळ्या ग्रुपचा अभ्यास केला आपण तर तो सोपा जाईल आपल्याला. ग्रुप किती होतील तयार, तर ते कमी होतील, म्हणजे कमी प्रॉपर्टीचा अभ्यास करावा लागेल. आणि म्हणून अशा प्रकारे आपल्याला एलिमेंटचे क्लासिफिकेशन करण्यासाठी या ठिकाणी एलिमेंटचं क्लासिफिकेशन केल्यानंतर आपल्याला अभ्यास सोपा जाईल आणि आपल्याला तो अभ्यास करताना अडचण येणार नाही. तर या क्लासिफिकेशनची 4 अटेम्प्ट करण्यात आलेली आहेत. 4 अटेम्प्टमध्ये पहिला अटेम्प्ट केला डोबेरायनर नावाच्या शास्त्रज्ञाने, दुसरा अटेम्प्ट केला न्यूलँड नावाच्या शास्त्रज्ञाने, तिसरा अटेम्प्ट केला मेंदेलीव नावाच्या शास्त्रज्ञाने आणि चौथा आणि शेवटचा अटेम्प्ट केला मोस्ले या नावाच्या शास्त्रज्ञ. असे 4 शास्त्रज्ञाचा अभ्यास आपल्याला या चॅप्टरमध्ये करायचा आहे. त्यांनी कशाप्रकारे एलिमेंटचं क्लासिफिकेशन केलं आणि कशाप्रकारे त्याचा त्या ठिकाणी आपल्याला उपयोग झाला आणि शेवटचं जो काही क्लासिफिकेशन झाल्यानंतर हा सगळा अभ्यास आपल्याला त्या ठिकाणी आहे. या संपूर्ण चॅप्टरचा अभ्यास केल्यामुळं आपल्याला संपूर्ण केमिस्ट्रीचा अभ्यास सोपा होणार आहे. केमिकल रिॲक्शन्स कशा होतात, का होतात आणि एखादा एलिमेंट नंतर आपल्या डोळ्यासमोर आला की लगेच आपल्याला त्याची प्रॉपर्टी कळते. तो कोणाबरोबर रिॲक्ट होऊ शकतो किंवा नाही होऊ शकत हे सर्व आपल्याला त्या ठिकाणी कळू शकतं. तर अशा प्रकारे हा जो भाग आहे इंट्रोडक्शनचा हा तुम्हाला कळाला असेल अशी आशा करून या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.